नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या सिरीजमध्ये इटरेटिव्ह मॉडेल. पण इटरेटिव्ह मॉडेल हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही वॉटरफॉल मॉडेलचा आपला जो लास्ट व्हिडिओ होता तो नक्की बघा. तो बघितल्यानंतर जर तुम्ही इटरेटिव्ह मॉडेल बघितलं तर तुम्हाला हे मॉडेल समजण्यात खूप इझी जाईल. ओके, तर आपण सुरू करू आज इटरेटिव्ह मॉडेल. इटरेटिव्ह मॉडेल म्हणजे काय ते सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. इटरेटिव्ह मॉडेल म्हणजे आपला जे प्रोजेक्ट असतो आणि त्याचे जे रिक्वायरमेंट असतात तो आपण त्याचे रिक्वायरमेंट्स आहे तो वॉटरफॉल मॉडेलप्रमाणे सगळ्या रिक्वायरमेंट स्टार्ट करण्याच्या आधी आपण काय करतो, त्या ब्रेकडाऊन करतो आणि त्या प्रत्येक इटरेशनमध्ये आपण तयार करतो. म्हणजे कसं, समजा आपल्या एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या 10 रिक्वायरमेंट्स आहे क्लायंटच्या, तर आपण काय करू, त्या जे रिक्वायरमेंट्स आहे त्या इटरेशनमध्ये डिवाईड करू. पहिल्या इटरेशनमध्ये 2 घेतल्या समजा, दुसऱ्या इटरेशनमध्ये 3 घेतल्या, तिसऱ्या इटरेशनमध्ये परत 2 आणि चौथ्या इटरेशनमध्ये 2 आणि पाचव्या आणि लास्टच्या इटरेशनमध्ये आपण 1 अशी रिक्वायरमेंट घेतली. तर हे झालं इटरेटिव्ह. प्रत्येक इटरेशनमध्ये आपण काही रिक्वायरमेंट्स डेव्हलप करतो. ओके, या पद्धतीने आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्याला आपण इटरेटिव्ह अप्रोच म्हणतो किंवा हे इटरेटिव्ह मॉडेलनुसार ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. आता जे इटरेटिव्ह मॉडेल आहे त्याच्या ज्या फेजेस आहे ते आपण लक्षात घेऊ. त्याच्या ज्या फेजेस आहेत त्या लक्षात घ्या. पहिले आहे रिक्वायरमेंट सिलेक्शन, जे आपण आपल्या प्रोजेक्टसाठी जे रिक्वायरमेंट आहे ते आपण सिलेक्ट करतो. दुसरी आहे डिझाईन, तिसरी आहे कोडिंग, त्याच्यानंतर चौथी आहे टेस्टिंग आणि पाचवी आहे फीडबॅक. याच्यामध्ये आपण एक नवीन जी फेज आहे ती तुम्हाला लक्षात येत असेल, जी वॉटरफॉल मॉडेलमध्ये नव्हती, ती म्हणजे आहे फीडबॅक. फीडबॅक म्हणजे इथे काय की आपण टेस्टिंग नंतर हे जे इटरेटिव्ह जो आपण प्रोडक्ट आहे ते क्लायंटला एकदा दाखवतो आणि क्लायंट त्याच्यावरती फीडबॅक देतो. तर आपण इटरेटिव्ह मॉडेल जे आहे ते काम कसं करतं हे एका डायग्रामॅटिक वेनी आपण समजून घेऊ आता. तर आता बघा, इनिशियल स्टेजमध्ये काय असतं, इनिशियल स्टेजमध्ये आपल्या जे रिक्वायरमेंट्स असतात, ओके, ते आपण प्लॅन करतो. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट सिलेक्शनमध्ये आता समजा आपलं इटरेशन पहिलं आहे, एक इटरेशन आहे नंबर 1, तर त्याच्यामध्ये काय करू, आपण 2 रिक्वायरमेंट्स सिलेक्ट करू. त्या सिलेक्टेड रिक्वायरमेंट्सचे ॲनालिसिस केले जातं. त्याच्यानंतर त्या रिक्वायरमेंटनुसार ते डिझाईन केले जाते, वेब पेजेस. ओके, ते डिझाईन झाल्यानंतर त्या रिक्वायरमेंट्सचा कोड डेव्हलप केला जातो. त्या कोड डेव्हलप झाल्यानंतर त्या कोडची टेस्टिंग केली जाते आणि टेस्टिंग केल्यानंतर जे पण आपलं फायनल प्रॉडक्ट तयार झालेलं असतं त्या इटरेशनमध्ये ते आपण क्लायंटला शो करतो किंवा क्लायंटला दाखवतो. क्लायंट त्यावर काय करतो, आपल्याला फीडबॅक देतो. जर क्लायंटला काही चेंजेस रिक्वायर्ड असतील तर क्लायंट त्याप्रमाणे आपल्याला चेंजेस सांगतो. मग आपण काय करतो की ते जे क्लायंटनी सांगितलेले चेंजेस आहे ते परत आपण दुसऱ्या इटरेशनमध्ये घेतो. ते चेंजेस प्लस नवीन काही रिक्वायरमेंट्स, त्या पद्धतीने आपण परत इटरेशन चालू करतो. म्हणजे त्या जे क्लायंटने सांगितलेले चेंजेस प्लस नवीन रिक्वायरमेंट्स, मग इथे त्या चेंजेसच्या आणि नवीन रिक्वायरमेंटच्या आपण ॲनालिसिस अँड डिझाईन करतो. त्यानंतर परत त्याचा कोड डेव्हलप होतो. कोड नंतर जे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळालेले आहे त्याचं आपल्याला टेस्टिंग होतं. टेस्टिंग नंतर आपण परत पुन्हा फीडबॅकसाठी क्लायंटला ते दाखवतो. आता इथे लक्षात घ्या की हे जे आपण करतोय ह्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन, हा जो फीडबॅक आहे ह्याच्यामध्ये आपण फायनल प्रॉडक्ट जो क्लायंटला देतो ते फक्त शेवटचं, म्हणजे आपले पूर्ण रिक्वायरमेंट्स जेव्हा आपल्या डेव्हलप होतील, टेस्टिंग होतील, त्यानंतर ते फायनल प्रॉडक्ट आपण क्लायंटला डिलिव्हर करतो. तोपर्यंत प्रत्येक इटरेशनमध्ये आपण फक्त क्लायंटला ते दाखवतो, जेणेकरून ते प्रोटोटाईपमध्ये जर आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल क्लायंटकडनं चेंजेसच्या किंवा क्लायंट सॅटिस्फाईड नसेल तर आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. ओके, किंवा क्लायंटला काही ते जर बघितलं त्यांनी सॉफ्टवेअर तर त्याच्यामध्ये अजून त्याला काही अपडेशन हवं असेल तर तो आपल्याला रिक्वेस्ट करू शकतो, चेंज रिक्वेस्ट देऊ शकतो त्याच्यामध्ये, आणि मग ती आपण पुढच्या काही इटरेशन्स येणार असेल त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्व किंवा आपण ॲड करू शकतो त्या रिक्वेस्ट. ह्याच्यासाठी इटरेटिव्ह मॉडेल हे यूज होत असतं. तर मित्रांनो, आपण हे एक्झाम्पलच्या पद्धतीने एक समजून घेऊ, जेणेकरून अंडरस्टँडिंगला हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जी आपली स्टेज आहे म्हणजे रिक्वायरमेंट्स आहे. तर इनिशियल रिक्वायरमेंट्समध्ये आपल्याला मोबाईल बँकिंगचं जर ॲप्लिकेशन बनवायचं आहे तर त्याच्या रिक्वायरमेंट्स काय काय असतात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एक लॉग इन, जे आपल्याला बँक ॲप्लिकेशनमध्ये जाण्यासाठी आपल्याला क्रेडेन्शियल्स टाकावे लागतात, युजर नेम आणि पासवर्ड ते. त्याच्यानंतर होम पेज असतं. होम पेजवरती आपल्याला काही बँकेने ऑफर्स दिलेल्या असतात किंवा आपल्याला काही प्री अप्रूव्ड लोन्स असतात.
ते आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर त्याच्यावरती अकाउंट बॅलन्स आपल्याला दिसतो, आपल्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तो. त्यानंतर आपण त्या अकाउंटचं जे आपले अकाउंट्स आहे त्या बँकेकडे त्याचे आपण स्टेटमेंट डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर आपण फंड ट्रान्सफर ही सर्व्हिसेस तिथे यूज करतो. लोन सर्व्हिसेस असतात, जर आपण कोणतं लोन घेतलं असेल तर त्याचं स्टेटमेंट, त्याचे हप्ते किती, EMI किती बाकी आहे हे आपण बघतो. किंवा कुठं त्या ॲपमधून आपल्याला कुठलं नवीन लोनला अप्लाय करायचं असेल तर ते आपण अप्लाय करू शकतो. आणि 7वं जे आहे ते आहे कार्ड्स म्हणजे आपल्याकडे डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल तर याच्या आपण तिथे त्या गोष्टी मॅनेज करू शकतो या कार्ड्स सेक्शनमध्ये. तर अशा प्रकारे मोबाईल बँकिंगचं ॲप्लिकेशन आहे. या आपल्या रिक्वायरमेंट्स आहे. ओके मित्रांनो, तर याच्यामध्ये काय होतं, आपण इटरेशन 1मध्ये आता काय करतो, रिक्वायरमेंट सिलेक्शन करतो. तर इटरेशन 1मध्ये आपण 2 रिक्वायरमेंट सिलेक्ट केलेले आहे. ती आहे म्हणजे लॉग इन पेज आणि त्याच्यानंतर होम पेज. लॉग इनमध्ये काय होतं मित्रांनो, या इटरेशनमध्ये काय करतील की या इटरेशन आपण सिलेक्ट केलेलं आहे तर डिझायनर काय करेल, याचं UI डिझाईन आणि डेटाबेस डिझाईन करेल. ओके, डिझायनरचं काम काय की ज्या आपण रिक्वायरमेंट सिलेक्ट केलेल्या आहे त्या लॉग इनच्या आणि होम पेजच्या UI डिझाईन आणि डेटाबेस डिझाईन करायचं. UI डिझाईन म्हणजे आपण जे पण क्रेडेन्शियल्स आपण टाकणार आहे, युजर ID आणि पासवर्ड, ते आपल्याला डेटाबेस डिझाईनमध्ये होतील. आणि जे पण आपण जे ID आणि युजर नेम आणि पासवर्ड तिथे टाकणार आहे त्याचं टेक्स्ट बॉक्स कसं असेल, त्याच्यानंतर त्याचं लॉग इन बटनची फंक्शन, लॉग इन बटन कशा प्रकारे त्याच्यावर डिस्प्ले होईल, या प्रकारचा UI डिझाईन आपल्याला डिझायनर करून देईल. त्याच्यानंतर या रिक्वायरमेंट जे आपण सिलेक्ट केलेले आहे त्याच्यानुसार आपण या इटरेशनमध्ये कोडिंग करू. इथे कोडिंग डन झाल्यानंतर जे पण आपल्याला रिक्वायरमेंट्स आहे त्याची इथे टेस्टिंग होईल. टेस्टिंग झाल्यानंतर आपण क्लायंटला हे जे तयार झालेलं सॉफ्टवेअर आहे ते रिव्ह्यूसाठी आणि फीडबॅकसाठी देणार. जर समजा इथे लॉग इन पेजवरती क्लायंटने आपल्याला तयार झालेलं सॉफ्टवेअर ह्याच्यावरती जर आपल्याला फंक्शनलिटी ॲड करायला लावली की फॉरगेट पासवर्ड ही फंक्शनलिटी आपल्याला इथे पाहिजे, तर आपण काय होतं, ही चेंज रिक्वेस्ट आहे क्लायंटची. जेव्हा सुरुवातीला आपल्याला क्लायंटने सांगितलं होतं त्यावेळेस ते इथे कुठे लॉग इनमध्ये फॉरगेट पासवर्डची फंक्शनलिटी नव्हती, पण आता क्लायंटने सांगितलं आहे त्यामुळे आपण काय करू, ती चेंज रिक्वेस्ट क्लायंटची ॲक्सेप्ट करू आणि ती पुढच्या इटरेशनमध्ये तिला ॲड करू शकतो. तर हे आहे पहिल्या इटरेशनचं काम झालं. दुसऱ्या इटरेशनमध्ये आपण काय केलं, आता आपण होम पेजपर्यंत तर आलो होतो मागच्या इटरेशनमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या इटरेशनमध्ये आपण काय केलं, रिक्वायरमेंट सिलेक्ट केल्या. तर आपण ह्या स्टेजमध्ये ज्या रिक्वायरमेंट सिलेक्ट केल्या ते आहे अकाउंट बॅलन्स आपल्याला दिसला पाहिजे. त्याच्यानंतर जे पण आपले अकाउंट्स आहे त्या बँकेकडे त्याचे आपल्याला स्टेटमेंट डाउनलोड करता आले पाहिजे आणि आपल्याला फंड ट्रान्सफर करता आलं पाहिजे. या 3 आपण रिक्वायरमेंट सिलेक्ट केल्या. मग काय होईल, ज्याप्रमाणे पहिल्या इटरेशनमध्ये झालं होतं त्याचप्रमाणे ह्या इटरेशनमध्ये डिझाईन पेज येईल. डिझाईन पेजमध्ये UI डिझाईन होईल, त्याच्यानंतर डेटाबेस डिझाईन होईल. ओके, म्हणजे अकाउंट बॅलन्स असेल तर तुमचा अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो त्याप्रमाणे तो डेटाबेस डिझाईन होईल. त्याच्यानंतर स्टेटमेंटची रिक्वायरमेंट असेल तर तो स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय काय रिक्वायर्ड किंवा काय काय आपल्याला ज्या अकाउंट होल्डरला द्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर, जसं की क्रेडिट बॅलन्स, डेबिट बॅलन्स, त्याच्यानंतर डेट, टाईम, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन अमाऊंट, या प्रकारच्या ज्या टेबल्समध्ये रिक्वायरमेंट कॉलम्स असतात ते आपल्याला त्या इथे डेटाबेसमध्ये डिझाईन होईल. त्याच्यानंतर फंड ट्रान्सफर आपण ही फंक्शनलिटी इथे UI डिझाईन आणि त्याच्यानंतर डेटाबेस डिझाईनमध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर जी पण आपले रिक्वायरमेंट सिलेक्ट केलेले आहे सेकंड इटरेशनमध्ये त्याचा कोड इथे लिहिला जाईल डेव्हलपर्सकडनं. त्याच्यानंतर त्या कोड जो लिहिला डेव्हलपर्सने तो कंबाईन करून आपल्याला टेस्टिंगमध्ये मिळेल. टेस्टिंगमध्ये आपला अकाउंट बॅलन्स जे आहे ते करेक्ट दिसतं आहे की नाही, स्टेटमेंट आपल्याला जेवढ्या टेन्यूर आपण सिलेक्ट केलेला आहे त्याचं स्टेटमेंट आपण डाउनलोड करू शकतो की नाही, किंवा जी अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे एखाद्या अकाउंटमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या पर्सनला तर ती आपण ट्रान्सफर करू शकतो की नाही, याचं टेस्टिंग इथे होईल. त्याच्यानंतर परत या इटरेशनमध्ये जी स्टेज आहे ती रिव्ह्यू आणि फीडबॅक. याच्यामध्ये क्लायंटला परत आपल्याला जे पण आपण ह्या इटरेशनमध्ये सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते आपण शो करतो आणि क्लायंटचा फीडबॅक घेतो. क्लायंट सॅटिस्फाईड असेल तर आपण थर्ड इटरेशनकडे वळतो आणि जर समजा त्याला काही चेंजेस रिक्वायर्ड असतील तर आपल्याला ते चेंजेस आपण नेक्स्ट इटरेशनमध्ये ॲड करू शकतो. आता थर्ड इटरेशन बघा. थर्ड इटरेशनमध्ये काय की सगळ्यात पहिल्यांदा आपण जे आहे रिक्वायरमेंट सिलेक्ट करणार. आता या थर्ड इटरेशनमध्ये आपण रिक्वायरमेंट सिलेक्ट केलेलं आहे लोन सर्व्हिसेस आणि कार्ड्स. जर लोन सर्व्हिसेस आणि कार्ड्स आपण सिलेक्ट केलेले तर त्यानुसार आपल्याला UI डिझाईन आणि डेटाबेस डिझाईन करावे लागणार या थर्ड इटरेशनमध्ये पण. त्याच्यानंतर ज्या आपण रिक्वायरमेंट सिलेक्ट केलेल्या आहे त्याप्रमाणे त्याचं कोडिंग आपण करणार आहे. ओके, ज्याप्रमाणे कोडिंग झालं तिसऱ्या इटरेशनमध्ये पण तर त्याचं जे पण आपण कोड डेव्हलप केलेला आहे
त्याची आपल्याला टेस्टिंग करण्याची इथे गरज आहे. ओके, ही टेस्टिंग झाल्यानंतर आता आपण काय करणार, आपल्याकडे एवढ्याच रिक्वायरमेंट आपण आत्ता घेतलेल्या होत्या ॲप बनवण्यासाठी. तर आपल्याला काय झालं की आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट आपण बनवून झालेल्या आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला रिव्ह्यू आणि साइन ऑफ करावं लागतं. म्हणजे क्लायंट याच्यामध्ये काय करेल, या स्टेजमध्ये क्लायंट रिव्ह्यू करेल. जर आपल्याला इटरेशन जे आपल्याला बनवलेलं सॉफ्टवेअर आहे ते जर व्यवस्थित बनलं असेल किंवा त्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट त्याला आवश्यकता नसेल तर आपण डॉक्युमेंट साइन ऑफ करणार. त्याच्यानंतर हे रिअल टाईममध्ये डिप्लॉय होणार. ओके, हे रिअल टाईममध्ये डिप्लॉय झाल्यानंतर जी फेज असते ती असते मेंटेनन्सची. म्हणजे जर का त्याच्या रिअल टाईममध्ये जर आपल्याला बग्स वगैरे मिळाले तर त्याचा आपण मेंटेनन्स करू शकतो किंवा एनी अपडेशन रिक्वायर्ड असले तर आपण त्याच्या पॅच वगैरे आपल्याला आपण ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इटरेटिव्ह मॉडेल असतं, हे काम करत असतं. तर मित्रांनो याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. तर आपण ॲडव्हान्टेजेस सुरुवातीला बघून घेऊ. ह्याच्यामध्ये काय असतं, अर्ली वर्किंग सॉफ्टवेअर. म्हणजे जे आपल्याला सॉफ्टवेअर जे मिळतं ना किंवा क्लायंटला आपण शो करतो ते अर्ली वर्किंग म्हणजे इनिशियल इटरेशन्समध्येच आपल्याला मिळत असतं. ओके, त्याच्यानंतरचे दुसरं आहे ते आहे इझी हँडलिंग चेंजिंग रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय असतं की क्लायंटला आपण एखादं इटरेशनमध्ये त्याला जर चेंज रिक्वायरमेंट एक्सपेक्टेड असेल किंवा त्याला काही रिक्वायरमेंट्स पाहिजे असतील तर तो आपल्याला ते रिक्वेस्ट देऊ शकतो की मला या रिक्वायरमेंट्स पाहिजे आहे. त्याप्रमाणे आपण त्या नेक्स्ट इटरेशनमध्ये त्या रिक्वायरमेंट्स आपण ॲड करू शकतो. जे आपण वॉटरफॉल मॉडेलमध्ये जर तुम्ही बघितलं की चेंजिंग रिक्वायरमेंट्स ॲक्सेप्ट होत नव्हत्या किंवा त्या जर ॲक्सेप्ट करायचे असेल चेंज रिक्वायरमेंट तर आपल्याला पर डॉक्युमेंटेशनपासून पहिल्या स्टेजपासून तो प्रोजेक्टमध्ये सुरू करावा लागणार होता. तर ह्याच्यामध्ये फक्त नेक्स्ट इटरेशनला आपल्याला त्या चेंज रिक्वेस्ट ॲड करता येतात. हे आहे इटरेटिव्ह मॉडेलचं ॲडव्हान्टेज. तिसरं आहे रिस्क आयडेंटिफाईड अर्ली. ज्या पण काही रिस्क वगैरे असतात प्रोजेक्ट्समध्ये तर आपण त्या प्रत्येक इटरेशनमध्ये आपण स्मॉल थिंग्स आपण इथे बघत असतो. प्रत्येक जे इटरेशन असतं ते एक छोट्या रिक्वायरमेंट्स आपण तयार करत असतो प्रत्येक इटरेशनमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जे रिस्क असतात प्रोजेक्टबद्दल ते आपल्याला आयडेंटिफाईड लवकर होतात. त्याच्यावरती आपण सोल्युशन्स देऊ शकतो क्लायंटला. त्याच्यानंतर चौथं आहे बेटर टेस्टिंग क्वालिटी. प्रत्येक इटरेशन सेपरेटली चेंज होतं. प्रत्येक ज्या छोट्या ज्या आपल्याला रिक्वायरमेंट्स असतात त्या प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक इटरेशनमध्ये टेस्ट होतात. प्रत्येक इटरेशनमध्ये आपल्याला रिग्रेशन टेस्टिंग होते. त्याच्यामुळे आपल्याला जे टेस्टिंग क्वालिटी आहे ती बेटर होते. त्यामुळे आपल्याला जे प्रॉडक्ट आहे आपलं ते विदाऊट बग्स किंवा एकदम लिमिटेड बग्समध्ये आपल्याला क्लायंटला डिलिव्हर करता येतं. फास्टर अँड कंटिन्युअस फीडबॅक फ्रॉम क्लायंट. याच्यामध्ये काय असतं की क्लायंट आपल्याला प्रत्येक इटरेशनमध्ये फीडबॅक देतो. त्यामुळे आपण जे आपण सॉफ्टवेअर बनवतोय क्लायंटच्या एक्सपेक्टेडनुसारच बनवतो किंवा त्याला जे रिक्वायर्ड असतात त्यानुसार आपण त्याच्याशी आपण अलाइन असतो. इझियर टू मॅनेज. म्हणजे काय असतं, आता याच्यामध्ये आपण जो पूर्ण प्रोजेक्ट आहे छोट्या रिक्वायरमेंट्स डिवाइड केल्यानंतर त्या प्रत्येक इटरेशन आपल्याला मॅनेज करणं खूप इझी जातं. आता मित्रांनो याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे या इटरेटिव्ह मॉडेलचे. तर डिसॲडव्हान्टेजेस काय ते बघा. ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट लागतं. म्हणजे कसं आपलं छोटं इटरेशन असतं बरोबर, त्याच्यामध्ये आपण काही रिक्वायरमेंट घेणं, त्याचे जर प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट आपण व्यवस्थित नाही केलं तर आपले जे इटरेशन्स असतात नंबर ऑफ इटरेशन्स ते वाढण्याची शक्यता असते. हे एक मोठं डिसॲडव्हान्टेज आहे या इटरेटिव्ह मॉडेलचा. त्याच्यानंतर याची जी मोर कॉस्ट कम्पेअर टू वॉटरफॉल मॉडेल जर तुम्हाला इझी वे तुम्हाला सांगू की कसं असतं, आपल्याला एक घर बनवायचं 3 BHKचं. तर आपण जर ते घर एका वेळेस बनवलं तर आपल्याला त्याची कॉस्ट ठराविक लागणं, समजा ठराविक कॉस्ट आपल्याला लागली. पण आपण काय केलं, एक रूम बनवली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण रिव्ह्यू केलं, त्याच्यामध्ये काही चेंजेस सांगितले, परत ते चेंजेस केले, त्याच्यानंतर परत रिव्ह्यू केलं, त्याच्यानंतर दुसरी रूम बनवली, मग आपल्याला काही चेंजेस वाटले, मग आपण ते चेंजेस केले, त्याच्यानंतर तिसरी रूम बनवली. ओके, या पद्धतीने जर आपण घर बनवलं तर ते नक्कीच आपल्याला कॉस्ट जास्त लागेल त्याची. त्याप्रमाणे हे जे इटरेटिव्ह मॉडेल आहे याच्यामध्ये नंबर ऑफ टेस्टिंग जास्त इन्व्हॉल्वमेंट असतं, प्रत्येक वेळेस क्लायंटचं इन्व्हॉल्वमेंट असतं. तर या गोष्टीला आपल्याला जो काही वेळ लागतो, त्याच्यानंतर प्रत्येक इटरेशनमध्ये आपल्याला डिझाईन पण करायचे असतात. तर यामुळे जो वेळ लागतो त्याच्यामुळे आपलं जे बजेट असतं प्रोजेक्टचं ते वाढत जातं. तिसरं जे आहे, हे छोट्या प्रोजेक्टसाठी ना
चांगलं म्हणजे हे मॉडेल वापरून किंवा हा अप्रोच वापरून ना उपयोगाचं नाही, कारण छोटे जे प्रोजेक्ट असतात त्याला जास्त रिक्वायरमेंट्स नसतात. मग त्यासाठी आपण वॉटरफॉल किंवा दुसरे मॉडेल्स आपण यूज करू शकतो. आणि ज्या वेळेस आपल्याला रिक्वायरमेंट ज्या असतात त्या फुल्ली क्लिअर असतात, जसं की आपण मागच्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये बघितलं होतं की गव्हर्नमेंटचे जे वेबसाईट असतात त्याचे जे रिक्वायरमेंट्स असतात त्या खूप काही डायनामिक नसतात, त्या एकदम क्लिअर असतात. त्यामध्ये आपण काय करतो की त्या रिक्वायरमेंटमध्ये इटरेटिव्ह मॉडेल आपल्याला यूज करणं काही गरजेचं नाही किंवा ते जास्त आपल्याला खर्चिक होतं. याचा अर्थ कसा, गव्हर्नमेंटच्या मध्ये समजा एखाद्या व्हॅकन्सीसाठी फक्त त्यांना ॲप्लिकेशन्सच घ्यायचे आहे स्टुडंट्सकडनं किंवा ॲप्लिकंट्सकडनं, तर त्यामध्ये काय त्यांना एक्सपेक्टेड आहे की स्टुडंट त्याचा अकाउंट तयार करेल, त्याच्यानंतर त्या वॅकन्सीला अप्लाय करेल, अप्लाय करताना त्याचे जे डिटेल्स असतात ते बेसिक डिटेल्स ॲड करेल, त्याच्यानंतर जे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करेल, त्याच्यानंतर तो त्या फ्लोमधून एक्झिट होईल. ही आहे क्लिअर रिक्वायरमेंट. ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटला जास्त चेंजेस नसतात, त्यामुळे इटरेटिव्ह मॉडेल इथे आपण वापरलं नाही किंवा वापरत नाही. ह्याच्यामध्ये काय असतं, आणि पाचवं जे डिसॲडव्हान्टेज आहे, क्लायंटचं इन्व्हॉल्वमेंट सतत आपल्याला रिक्वायर्ड असतं. हे एका अर्थाने बघितलं तर फीडबॅकसाठी चांगलं पण आहे, पण क्लायंट काही वेळेस अवेलेबल नसतो किंवा आपण जर प्रोजेक्ट असतो दुसऱ्या साईटवरती बनवत असतो, ऑन साईटवरती बनवत नसतो, तर त्यावेळेस आपल्याला इन्व्हॉल्वमेंटला त्याच्यानंतर क्लायंटचा जो वेळ असतो तो पण आपल्याला मागून घ्यावा लागतो. समजा मीटिंग्सला काही वेळेस डिले झालं किंवा क्लायंटकडचे जे पण असाईन केलेले आहे त्या प्रोजेक्टवरती ते जर त्या प्रोजेक्ट त्या दिवशी अवेलेबल नसतील तर आपल्याला त्या मीटिंगसाठी त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटसाठी आपल्याला ते वेळ लागतो. त्याच्यानंतर जे दुसरं कारण आहे की क्लायंट प्रत्येक वेळेस जर चेंज रिक्वेस्ट देत गेला तर हा जो प्रोजेक्ट आहे तो डिले होतो या इटरेटिव्ह मॉडेलमुळे. त्याच्यानंतर जसं आपण बघितलं की हा खूप टाईम कन्झ्युमिंग आहे, प्रत्येक गोष्ट प्रत्येक इटरेशनमध्ये प्रत्येक फेज आपल्याला फॉलो करावे लागते, त्यामुळे इटरेटिव्ह मॉडेल हे खूप टाईम कन्झ्युमिंग होतं. तर मित्रांनो, आजचं आहे इटरेटिव्ह मॉडेल. आता आपण मॅन्युअल टेस्टिंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.